परभणीमध्ये सुद्धा व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे। मागच्या काही दिवसातून गॅसच मिळत नसल्यामुळे व्यावसायिकांना जे आहे ते अशा पद्धतीने इलेक्ट्रिक गॅस शेगडीचा वापर करावा लागतोय, तर कुठं लाकडी भट्ट्यावर सुद्धा काम करावं लागतंय। आता मी सध्या परभणी शहरातील स्टेशन रोड परिसर असलेल्या गुरु या हॉटेलवर आहे आणि इथे सगळे हे चहा बनवण्याचं काम सुरू आहे। आपण बघू शकता की अशा पद्धतीने ही जी इलेक्ट्रिक शेगडी आहे आणि या इलेक्ट्रिक शेगडीवर त्याला लाकडाचा आधार देऊन जे आहे ते चहा उकळण्याचं काम सुरू आहे। दुसरीकडे जर हॉटेलच्या बाहेर तुम्ही गेलात तर तिकडे पूर्णतः लाकडी भट्टा पाहायला मिळतोय आणि त्यावरच सगळं जे आहे ते काम सुरू आहे। इथेच बाजूलाच बघितलं की दुसरा एक भट्टा आहे, हा सुद्धा इलेक्ट्रिक आहे आणि याचं सगळं हा जो वायर वगैरे ते आहे तिकडे बघितला तिथे सुद्धा चहा फ्रेश वेगळा बनवण्याचं काम चाललं आहे, कॉफीचे व इतर सगळं। आणि सातत्यानं मागच्या काही दिवसापासून फक्त लाकडी भट्ट्यावर किंवा इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करूनच चहा बनवावा लागतोय, कारण व्यावसायिक गॅसच मिळत नाहीत। आपल्यासोबत स्वतः मालक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कशा पद्धतीने सगळा हा त्रास सहन करावा लागतोय आणि हे परवडतंय का वगैरे? परवडत तर नाहीये आणि त्रास पण भरपूर होत आहे। आजपर्यंत कधी आम्ही लाकडाच्या भरचुळीवर चहा बनवला नाही, पण योग असा आला की चहा बनावा लागायला। परिस्थिती तर झाली आपल्या सगळ्याला माहिती आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे की गॅस भेटणं झालेलं आहे। आम्ही ऑर्डर दिला तरी पण गॅसवाला सांगत आहे की 2 ते 4 दिवस लागणार आहे, अजून गाडी आलेली नाही। रेट वाढले आहेत, जवळपास दुप्पट रेट झालेले आहे गॅसचे। किती होते अगोदर, आता काय रेट आहे? अगोदर आम्ही 1650 रुपयाला घेत होतो, आता कमर्शियल सध्या 2800 रुपये म्हणत आहे। किती किलोचा गॅस? 1650 रुपयाला? 17-17.5 किलोचा गॅस आहे। आता 2800च्या खाली मिळत नाही, 2800 खाली अजून म्हणत आहे, अजून गॅस आलाच नाही। आम्ही म्हणलं तरी पण ठीक आहे, गॅस पाठवा, तरी पण तो म्हणत आहे की 2 ते 3 दिवस अजून लागणार आहे। याच्यामध्ये सगळी काय कसरत होते दुप्पट? आणि याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही कधीच भट्टीवर बनवला नाही, तरी आता योग असा आलाय, परिस्थिती झाली त्याच्यामुळे ते बनवावं लागायला आहे। कारण की परेशानी तर खूप होत आहे, दूर होत आहे, दुरामुळे गिऱ्हाईक येते कस्टमरला नाराजी होत आहे। सगळे दूर दुकानात पसरत आहे। दुकान आणि स्वतः आमच्या आरोग्याला पण सुद्धा थोडासा धोका निर्माण झाला। बघितलं गेलं तर परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅस मिळत नाहीये। दुसरीकडे जो आहे तो जिथे कुठे गॅस शिल्लक आहे तिकडे मोठ्या प्रमाणात काळा बाजार गॅसचा होताना पाहायला मिळतंय। घरगुती गॅसचा सुद्धा अनेक ठिकाणी वापर होत असताना काही व्यावसायिक जे आहेत ते थेट लगेच भट्ट्यावर येऊन पोहोचलेले आहेत। पण जिल्हा प्रशासनानं हा जो काही या गॅस वितरणामध्ये काळा बाजार सुरू झाला त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण 1650चा गॅस 2800 रुपयाला मिळतोय, एक फार मोठा काळा बाजार आहे आणि यावर अंकुश आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ते पावलं उचलणं गरजेचं निर्माण झालंय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।